महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आम्ही जे काही राजकारण करतोय ते विकासाचं राजकारण आहे। आणि काल आमचाही बॅनर फाडण्यात आला, परवा दिवशी त्यांचा बॅनर फाडण्यात आला। माझे विरोधातील जे काही उमेदवार आहेत हे माझे वडीलधारी आहेत। नमस्कार। प्रभाग क्रमांक 2 मधून 2 बस साठी मी स्वतः सर्वसाधारण जागेवरती निवडणूक लढत आहे। गेली अनेक 5 वर्ष झाली कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल आणि महायुतीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारची कामं प्रभाग क्रमांक 2 मध्ये मागील 5 वर्षामध्ये आम्ही केली। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मागील 5 वर्षामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन कामं करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय। आम्ही जे काही राजकारण करतोय हे विकासाचं राजकारण आहे आणि विकासाच्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा आणि कर्जत नगरपालिकेचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असेल। आता 2 दिवसापूर्वी काल मी बातमी बघितली का बॅनर फाडण्याचा प्रकार आपल्या या प्रभागामध्ये होताना दिसतोय। मुळात कर्जत नगरपालिकेमध्ये सर्व प्रभाग क्रमांक 2 मध्ये अतिशय सुसंस्कृत वर्ग, उच्च शिक्षित वर्ग आणि सर्व प्रकारचे लोक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहत आहेत। हा जो काही प्रकार 2 दिवसापासून सुरू आहे, काल आमचाही बॅनर फाडण्यात आला, परवा दिवशी त्यांचा बॅनर फाडण्यात आला, हे कुठेतरी चुकीची बाब या ठिकाणी घडताना दिसते। मुळात आपण विकासाचं राजकारण केलं पाहिजे। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये लोकशाहीच्या मार्गाने ही निवडणूक पार पडली पाहिजे। त्यामुळे हा जो काही प्रकार कोणाच्या माध्यमातून घडत असेल हा अतिशय चुकीचा प्रकार आहे। हा ज्यांच्या माध्यमातून घडतोय तो त्यांनी कृपया थांबवला पाहिजे, ही माझी सर्वांना विनंती आहे। कारण आपण चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये आपण सगळे सुशिक्षित उमेदवार आहोत, आपण सगळे सुसंस्कृत आहोत, आपण विकासाला प्राधान्य देणारे लोक आहोत। त्यामुळे अशा पद्धतीचं जो कोणी कृत्य जो कोणी करत असेल तर हे कृपया करून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे तर अशा प्रकारचे कृत्य थांबवा। त्यामुळे आज आमचे बॅनर फाडले गेले, परवा दिवशी त्यांचे बॅनर फाडले गेले, त्यामुळे असं कोणी काही करू नका। हे कोण जाणीवपूर्वक जर करत असेल तर शासन असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल यांनी याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून ही गोष्ट कुठेतरी थांबवली गेली पाहिजे, माझ्या या आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो। नाही, बॅनर त्यांचाही फाडला गेला, आमचाही फाडला गेलाय। माझे विरोधातील जे काही उमेदवार आहेत हे माझे वडीलधारी आहेत, मी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं मानतो आणि एक चांगलं नाव त्यांच्या या माध्यमातून आहे। आम्ही जे राजकारण करतोय हे विकासाचं राजकारण करतोय। सर्वांना सोबत घेऊन आम्ही राजकारण करू। 2 तारखेनंतर आम्ही सर्वजण परत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या प्रभागामध्ये पुन्हा एकदा काम करू। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।